सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी निवडणूक आयोगासोबत जो पत्रव्यवहार केला होता, जी पत्रचाल खेळली होती, त्याची कुणकुण खरं तर सुनेत्रा पवारांना अगोदरच लागलेली असावी आणि म्हणूनच त्यांनी अतिशय शांतपणे पावलं उचलायला सुरुवात केलेली होती. कुठेही जाहीरपणे वाच्यता न होता त्यांनी जी एक एक पावलं उचलली त्यावरनं त्यांना या गोष्टीची पूर्णपणे कल्पना होती हे सिद्ध होतं. त्यांनी सगळ्यात प्रथम पाऊल उचललं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले जे काही आमदार आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना सह्याची मोहीम राबवण्यासाठी प्रोत्साहित केलं. आणि मग सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असायला हव्यात अशी पत्र मोहीम चालू, म्हणजे ती सह्यांची मोहीम चालू झाली. आणि मग या सह्यांच्या मोहिमेला विरोध करता येणं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना शक्यच नव्हतं. आणि मग त्यांनी 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली. पण ती नियुक्ती करत असताना त्यांनी जे त्यासोबतच, म्हणजे सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवताना त्यासोबतच त्यांनी आणखी ठरावामध्ये घेतलेलं आहे की प्रफुल्ल पटेल हे कार्यकारी अध्यक्ष असतील आणि सुनील तटकरे राज्याचे. मग ते जर ठराव घेतले होते तर मग सुनेत्रा पवार यांनी पुन्हा निवडणूक आयोगाला जे पत्र पाठवलं, जे 10 मार्चचं पत्र म्हणून ज्याचा उल्लेख केला जातोय, की त्यामध्ये त्यांनी 28 जानेवारी 2026 पासून पक्षानं निवडणूक आयोगासोबत जो पत्र व्यवहार केलेला आहे तो ग्राह्य धरू नये, तो अवैध समजावा, असं जे सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं, ते पत्र कुठंतरी सुनेत्रा पवार यांची नियुक्ती असेल किंवा पार्थ पवार यांचं राज्यसभेचं सदस्यत्व असेल, यामध्ये कुठंतरी अडचणीची ठरते आहे का? प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्षावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला का? तर याचं उत्तर नक्कीच होय असं द्यावं लागेल. कारण त्यांनी जी राष्ट्रीय बैठक, म्हणजे निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं होतं त्यांनी 16 फेब्रुवारीला, की या पक्षाला अध्यक्ष नसताना सगळे अधिकार हे कार्यकारी अध्यक्षाकडे असतील, म्हणजे सगळे निर्णय क्षमता, निर्णय अधिकार हे कार्यकारी अध्यक्षाला असतील, म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाबरोबर 16 फेब्रुवारीला पत्रव्यवहार केला होता. बरं, तो पत्रव्यवहार करताना त्यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या निवड बैठकीचा तो त्यांनी त्याच्यासाठी वापर केला. म्हणजे अजितदादांच्या मृत्यूनंतर त्यांनी, म्हणजे जवळजवळ 2023 आणि अजितदादांच्या मृत्यूनंतर म्हणजे 2 वर्ष आणि काही महिने लोटले, तो आधार त्या बैठकीचा, म्हणजे कर्जतला जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये असा ठराव झालेला होता असं निवडणूक आयोगाला त्यांनी कळवलं, असं सांगितलं जात आहे. आणि अशी पत्र समाज माध्यमांमध्ये दाखवली जात आहेत. मग जर 2023 मध्ये जर त्या बैठकीमध्ये ठरलं होतं की कार्यकारी अध्यक्षाला सगळे अधिकार असावेत, तर मग 2 वर्ष कसे लागले? आणि अजितदादा हयातीमध्ये असताना त्यांनी पत्र का नाही पाठवलं? म्हणजे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची समजूत काढण्याचा जो त्यांनी बैठक घेऊन प्रयत्न केला, म्हणजे यामध्ये धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी बैठक घेतली आणि ती बैठक घेऊन सुनेत्रा पवारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, त्या पत्राच्या पाठीमागचा हेतू. पण सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांना हे कोड कदाचित उलगडलं नसावं. अजितदादा हयात असताना 2 वर्ष लुटली, त्या पत्राचा आधार म्हणजे ते पत्र अगोदर का नाही पाठवलं आणि ते दादांनी का नाही पाठवलं? साहजिक आहे, म्हणजे कुठंतरी तटकरेंच्या आणि पटेलांच्या हेतूविषयी पवारांना कुठंतरी शंका वाटली आणि म्हणून त्यांनी ही पावलं उचलली. म्हणजे त्यांनी जी पावलं उचलली, अध्यक्ष झाले 26 फेब्रुवारीला, पण मग आता त्याबरोबर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचे सुद्धा अध्यक्ष आणि ते कार्यकारी अध्यक्ष म्हणून ठराव घेतलेत असं बोललं जात आहे. आणि राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी जो फॉर्म भरला त्याच्यावर तटकरेंच्या आणि प्रफुल्ल पटेलांच्या सह्या आहेत असं बोललं जातं. मग आता जर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढे
कुठे अध्यक्ष किंवा कार्यकारी अध्यक्ष असा उल्लेख नसेल, म्हणजे त्यांना सुनेत्रा पवारांनी अप्रत्यक्षपणे एक संदेश दिला असेल, हे खरं आहे. पण मग सुनेत्रा पवार यांची ज्या बैठकीमध्ये ज्या ठरावामध्ये नियुक्ती झाली, तो जर ठराव सुनेत्रा पवार यांच्या पत्रानंच म्हणजे 10 मार्चच्या जर तो अवैध ठरणार असेल, ग्राह्य धरला जाणार नाही, तर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जी निवड केली आहे ती सुद्धा चुकीची म्हणजे किंवा ती अडचणीची किंवा ती धोक्यात येते का? आणि मग जे 10 मार्चचं जे पत्र आहे ते मग सुनेत्रा पवारांना हे लक्षात आलं नाही असं आपल्याला म्हणता येईल का? तर नाही. सुनेत्रा पवार या अगदी आरपारची लढाई खेळतायत आणि पक्षांतर्गत जो संघर्ष चालू आहे ना, त्यांनी पत्रकाराला दिल्लीमध्ये बोलताना सांगितलं, त्यांनी एका म्हणजे त्या म्हणतात की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे दिल्लीत कधी येतात आणि कधी जातात हे तुम्हालाच माहिती, हे याची माहिती माझ्याकडे नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये किती मधुर संबंध राहिलेत राजकीय हे यावरनं लक्षात येतं. आणि त्याबरोबर सुनेत्रा पवार यांनी एक खासदार जे काय महिला खासदार आहेत त्यांच्याशी बोलताना त्यांनी बोलल्यामुळे त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यांनी की पक्षाच्या बाहेरच्या मंडळीबरोबर लढणं आपल्याला फार सोपं आहे, ते अवघड नाही आहे. पण पक्षाच्या अंतर्गत आतमध्ये जी लोक आहेत ना त्यांच्याबरोबर आपल्याला संघर्ष करणं फार जड जातं, फार कठीण होऊन जातं. म्हणजे याचा अर्थ सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्याबरोबर संघर्ष करणं सुनेत्रा पवारांना जड चाललंय. आणि मग त्यांनी जे पत्र पाठवलंय 10 मार्चचं म्हणजे 16 फेब्रुवारीला तटकरेंचं आणि प्रफुल्ल पटेलांचं 2023च्या बैठकीचा आधार घेऊन पत्र गेलंय. दादा हयात असताना ते पत्र गेलं नाहीये. 26 फेब्रुवारीला मग जे काही ठराव झालेत आणि जे पत्र गेलं त्या पत्रामध्ये ज्या नियुक्त्या आहेत त्यांच्या नावापुढे काय अध्यक्ष किंवा कार्यकारी अध्यक्ष असा उल्लेख नाहीये. पण मग 10 मार्चला म्हणजे 26 फेब्रुवारी नंतर तिसरं पत्र आहे की 10 मार्चला ह्या सगळ्या गोष्टी आहेत पत्रांच्या त्या निवडणूक आयोगानं ग्राह्य धरू नयेत असं सुनेत्रा पवारांनी पत्र पाठवलंय. म्हणजे कुठेतरी आता सुनेत्रा पवारांची जी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे ती अडचणीत आहे का? आणि पार्थ पवार यांची जी राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांच्या अर्जावरती सह्या केल्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंनी त्यांचं सुद्धा सदस्यत्व कुठेतरी अडचणीत येऊ शकतं का? याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.